नमस्कार मंडळी, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. आज आपण कुठे आहोत माहिती आहे का? आज आपण कामगार कल्याण मंडळ विक्रोळी कन्नमनगर या ठिकाणी, आणि आपल्यासोबत आहेत आज सायली मॅडम. आणि कामगार कल्याण मंडळाबद्दल संपूर्णतः माहिती बऱ्याच दिवस झाला आपले सुरक्षा रक्षक विचारत होते. मॅडम, माझ्या चॅनलमध्ये आपलं प्रथम स्वागत. नमस्कार मॅडम. आपल्या चॅनलमध्ये पहिले आलेले आहेत, म्हणजे गेले 3 वर्ष झाले असतील. 3 वर्ष झाले. कोविडच्या वेळेला, कोविडच्या आधी आपण भेटलो होतो आणि त्यावेळेस मला कामगार कल्याण मंडळाची प्रथमतः माहिती झाली. त्याच्यानंतर मी मॅडमकडून माहिती घेतली आणि आपल्या चॅनलमध्ये आपली ती माहिती आजही आहे. तुम्ही पाहू शकता, नव्याने माहिती आपण आज घेणारच आहोत. परंतु त्यावेळेस कामगार कल्याण मंडळाला आपलं सुरक्षा रक्षक मंडळ ज्यावेळेस अटॅच नव्हतं किंवा नोंदणी झालं नव्हतं, आपण त्याचा पाठपुरावा केला आणि आत्ता कुठंपर्यंत ते झालं कसं झालं? आमची संस्था स्थापन झाल्यानंतर सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही स्थापन झाली आणि त्याच्यानंतर मग हे मंडळ जॉईन झालं. काय हरकत नाही. मॅडम, आता आमच्या सुरक्षा रक्षक संपूर्ण महाराष्ट्रातले विविध जिल्ह्यातले सुद्धा जॉईंट होत आहेत. परंतु मुंबई, आपले जे काही मुंबई आणि ठाण्यामधल्या जे सुरक्षा रक्षक आहेत ते आता सध्या आमचे अध्यक्ष अशोक डोके साहेब यांनी प्रयत्न केले आणि आपल्याला हे जॉईन झाले. परंतु त्याचे फायदे घ्यायचे कसे? आमच्या सुरक्षा रक्षकांना फायदे घ्यायचे कसे? काय आमचा सुरक्षा रक्षक पूर्ण मुंबईमध्ये विखरले गेलेला आहे. बरोबर. संपूर्ण मुंबईमध्ये आहे. वेस्टर्न साईडला असो, सेंट्रल साईडला असो किंवा हार्बर साईडला असो, असे सर्व आहेत. म्हणजे तारापूरपर्यंत पण आहेत. मग ते त्यांना फायदे कसे घ्यायचे? ते कुठं जायला पाहिजे त्यांना? आणि कामगार कल्याण मंडळाच्या त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या पाल्यांना काय आहेत का, हे संपूर्णतः माहिती थोडंसं दिलं तर बरं होईल. सगळ्यांना नमस्कार. मी सायली नाईक, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात गेले 17 ते 18 वर्ष कार्यरत आहे. आणि कामगार कल्याण मंडळाचं हे जे कार्य आहे ते 1938 सालापासून सुरू आहे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार आणि कामगार कुटुंबियांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे कामगार कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे. आपण आता जास्त खोलावर न जाता, कसं आहे, बेस आहे हा मी माझ्या आधीच्या तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलेलंच आहे. आता आपण डायरेक्टली वळूया की तुमचं जे कनेक्शन जे मंडळाच्या बरोबर झालेलं आहे किंवा जे निगडीत आपण जे कंटिन्युटी जी झालेली आहे त्याच्यामधून तुम्ही मुलांना काय त्याचे बेनिफिट्स देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः काय बेनिफिट्स घेऊ शकता ह्याच्याबाबतची माहिती देते. आता ह्याच वर्षी मला वाटतं तुम्हाला एक लेबर आयडेंटिफिकेशन नंबर दिला गेलेला आहे. आता सर LIN नंबर म्हणून आहे तो, म्हणजे कामगार नियुक्त क्रमांक ज्याला म्हणतो आपण. बरं. कसं आहे, कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांच्या वेतनातून 25 रुपये आणि मालकाचे 75 रुपये असे साधारणशे जे पैसे डिडक्ट होऊन आपल्याकडे मंडळात जमा होतात त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला त्याचे बेनिफिट्स दिले जातात. म्हणजे वर्षातून फक्त 2दा तुमचे 25 रुपये डिडक्ट होणार आणि तुम्हाला बरेचसे बेनिफिट्स, फायनान्शियल बेनिफिट्स घेता येतात. याच्यामध्ये पण पहिल्यांदा आता कसं झालेलं आहे, तुमचं गेल्या वर्षीच नोंदणी झालेली असल्या कारणाने गेल्या वर्षी तुम्हाला तो लेबर आयडेंटिफिकेशन नंबर मिळाला नव्हता. परंतु ह्या वर्षी तुम्हाला हा लेबर आयडेंटिफिकेशन नंबर मिळालेला आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आमच्या ठाण्या विभागाच्या ह्या गटाच्या, म्हणजे गट कार्यालय ठाण्याच्या अंतर्गत कामगार कल्याण केंद्र पनवेल, ह्या पनवेलच्या केंद्रामार्फत तुम्ही सर्वजण, म्हणजे एकूण 21,000 कामगार तुमचे जे सुरक्षा रक्षक मंडळाचे 21,000 कामगार हे ऑलरेडी नोंदणीकृत झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे काही सभासद नोंदणी आहे ती भरणे आवश्यक नाही आहे सध्या तरी. ही तुमची जी सभासद फी आहे ती 31 मार्चपर्यंत रजिस्टर्ड आहे आणि 1 एप्रिल नंतर तुम्ही स्वतः तुमची रजिस्ट्रेशन करायचं आहे. कसं आहे, कोणतेही बेनिफिट्स जर घ्यायचे असतील तर हे 25 रुपये डिडक्शन होतात, हे शासनाकडे किंवा मंडळाकडे येतात. पण तुम्हाला एखाद्या बेनिफिटचा फायदा घ्यायचा असेल तर त्या केंद्राचा तुम्हाला सभासद होणं अनिवार्य आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक केंद्रामध्ये तुम्हाला सभासद होणं आहे. ह्या सभासद शुल्क कामगाराची, म्हणजे तुम्ही स्वतः बेनिफिशियरी जो आपण म्हणतो त्याची 15 रुपये आहे आणि कुटुंबाची 20 रुपये असते. तुम्ही आत्ता, म्हणजे जसं मगाशी आमचं चर्चा आपली झाली की हे जे सगळे बेनिफिशरीज आहेत ह्यांनी कुठे रजिस्टर व्हावं, कसं रजिस्टर व्हावं, तर आता सध्या ही प्रोसिजर ऑनलाईन असल्याकारणाने तुम्ही कोणत्याही सेंटरला रजिस्टर होऊ शकता. परंतु शक्यतोवर अजूनपर्यंत तरी शासनाकडून आमचा निर्णय असा झालेला आहे की
रॅशन कार्डवर जो आपला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसच्या जवळच्या नजदीकच्या ज्या केंद्रामध्ये तुम्ही रजिस्टर शक्यतोवर होणं जास्त गरजेचं आहे. आधार कार्ड चालत नाही? आधार कार्डही चालेल, आधार कार्ड किंवा रॅशन कार्ड. तुमचा दोन्हीवर जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसच्या नियरेस्ट सेंटर जे असेल त्याच्याशी तुम्ही, जसं आता समजा एखादी व्यक्ती विक्रोळीत राहत आहे तर हे कामगार कल्याण केंद्र विक्रोळी आहे, किंवा आमचं अजून एक सेंटर आहे कामगार कल्याण केंद्र टागोर नगर म्हणून, जे ईस्टला म्हणजे ह्या रस्त्याच्या त्या पलीकडे आहे, तर तिथेही तुम्ही रजिस्टर होऊ शकता. अगदी नियरेस्ट टू नियरेस्ट आमचं टिळक नगरचं केंद्र आहे तर त्या केंद्रालाही तुम्ही रजिस्टर होऊ शकता. हे चेंबूरच्या एरियात. तरी देखील समजा जर तुम्हाला ते ॲड्रेसेस नाही सापडले तर जो नियरेस्टचा जो ॲड्रेस असेल तो तुम्ही तो केंद्राचा ॲड्रेस सापडून तुम्ही ते करू शकता. आता ही ऑनलाईन प्रोसिजर तुम्हाला मला वाटतं स्क्रीनशॉट्स करून दाखवायचे आहेत की पहिले बेनिफिट्स सांगू कसं काय? ऑनलाईन कसं रजिस्ट्रेशन करता येईल त्याचं थोडंसं माहिती थोडक्यात आपल्याला द्या, किंवा त्याचं काही लिंक वगैरे असेल किंवा त्याचे काय असेल तर ते आपण देऊ सर्वांना. नक्की. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची एक वेबसाईट आहे. वेबसाईट अशी आहे की public.mlwb.in ही वेबसाईट आहे. ह्याच्यात सर्वजण पब्लिकली तुम्ही त्याच्यात ऑनलाईनमध्ये रजिस्टर करू शकता स्वतः. त्याच्यामध्ये होम पेजला गेलात की तिथे एक मेंबरशिपचं ऑप्शन आहे. त्या मेंबरशिपच्या ऑप्शनला तुम्ही ॲड न्यू मेंबरशिप असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे तुमचा लेबर आयडेंटिफिकेशन नंबर ॲज इन लीन नंबर, जो LIN नंबर म्हणतो, तो तुम्ही तिथे टाकायचा आहे. तिथे तुम्ही त्याला बाकीची जी सगळी प्रोसिजर आहे ती त्या पद्धतीने ते बघून तुम्ही ते रजिस्टर करू शकता. आता रजिस्टर करताना तुम्हाला एकतर पहिलं सगळ्यात मेन म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो, तुमची डिसेंबर अथवा जूनची पेमेंट स्लिप आणि तुमचं आधार कार्ड, हे 3 गोष्टी आवश्यक असतात. ह्या सगळ्या तुम्ही ऑनलाईन तिथे अपलोड करायच्या असतात. शक्यतोवर 100 KBच्या आतमध्ये हे डॉक्युमेंट असले पाहिजे जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन क्विकली होईल. नाहीतर मग प्रत्येक वेळेला एरर देतात. हां, आयदर JPG आयदर PDF ला मिनिमाइज करायला जरा वेळ जातो, तर JPG इमेज लगेच मिनिमाइज होऊ शकते. सो ते तुम्ही मिनिमाइज करून तुम्ही ते अपलोड करू शकता. आता हे झालं तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन. पण जसं मी सांगितलं की ह्या वर्षासाठी तुमचं रजिस्ट्रेशन कामगार कल्याण केंद्र पनवेलला ऑलरेडी रजिस्टर्ड झालेलं आहे. सो तुम्हाला जे 15 रुपये भरणं आहे ते ह्यावर्षी भरायची गरज नाही आहे. फक्त तुमच्या कुटुंबांची जी मेंबरशिप आहे ती तुम्हाला भरणं गरजेचं आहे. मग त्या कुटुंबांना सुद्धा ते रजिस्टर व्हावं लागतं. का व्हावं लागतं? कारण त्या कुटुंबाला, आता समजा एखादा कामगार आहे, त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी समजा 10वीला आहे, ती 10वीला म्हणजे 9वी पास झाल्यानंतर तिने 60% आणि अबाव मिळवलं असेल तर ही जी जनरल स्कॉलरशिपची जी स्कीम आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला 2,000ची रक्कमपासून 5,000पर्यंत रक्कम दरवर्षी दिली गेली जाते, तर ती रक्कम घेण्यासाठी किंवा ती स्कीम अवेल करण्यासाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग तसंच तुम्ही ते तुमच्या विद्यार्थ्याचं किंवा तुमच्या मुलाचं, पत्नीचं ह्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ते सुद्धा ऑनलाईनच करायचं आहे ते पण तुम्हाला. हो, जसं आता सांगितलं त्यांचेही तसेच आहेत. ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कुटुंबाचं ऑनलाईन करता त्यावेळेला त्या व्यक्तीचं आधार कार्ड, तुमचं म्हणजे कामगाराचं आधार कार्ड, तुमची जून महिन्याची पेमेंट स्लिप अथवा डिसेंबर महिन्याची पेमेंट स्लिप आणि त्या कुटुंबाचा फोटो, एवढे डॉक्युमेंट्स लावणं गरजेचं आहे. ओके. आता आपण जाऊया त्यांच्याकडे फायदे जे काय आहे ते फायदे आपण जाणून घेऊया, कारण आपल्याला महत्त्वाचे आहेत सगळ्यात फायदे आणि ते कुठून आणि कसे मिळवायचे. फायद्यांचं तसं खरं तर आपण थोडंसं मला वाटतं डिसेंबर महिन्यापासून प्रवीण विटेकर सर माझ्याशी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये होते, परंतु माझे काही घरातले घरगुती अडचणी असल्याकारणाने मी तुमच्याशी कनेक्ट होऊ शकले नाही. तर आमच्या ज्या ह्या स्कीम्स आहेत ह्या 5 फेब्रुवारीला ह्या वर्षासाठी क्लोज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या वर्षी कदाचित तुम्हाला ह्याचे बेनिफिट्स घेता नाही आले तरी देखील नेक्स्ट इयरसाठी तुम्ही ह्या सर्व बेनिफिट्सचा फायदा नक्की घेऊ शकता. मी थोडंसं डिस्कशनमधून सांगून कळवते तुम्हाला स्कीम्सबाबतचं. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना आहे. ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी 9वी पास झाल्यापासून ते अगदी जोपर्यंत तो विद्यार्थी शिकतोय तोपर्यंत त्याला ती शिष्यवृत्ती दिली जाते. जसं मी सांगितलं की 2,000 पासून 5,000 पर्यंत ते 50,000 पर्यंत. 9वी पास झाल्यानंतर 10वी ते
अगदी कुठपर्यंत PhD पर्यंत जोपर्यंत विद्यार्थी शिकतोय. फक्त 2 अटी आहेत. एक तर कामगाराचे हे 25 रुपये डिडक्ट झाले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्याला 60% अधिक मिळाले पाहिजे. मग ह्याच्यासाठी उत्पन्नाची अट नाही आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी वगैरे ह्याची काहीच गरज लागत नाही. किती छान आहे पहा. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. विद्यार्थ्याचं 60 पेक्षा जास्त टक्के असणं आवश्यक आहे. मला वाटतं ह्याच वर्षी आम्ही म्हणजे मी स्वतः इथे जास्त नसल्या कारणाने पण आमच्याकडे इथे सिक्युरिटी गार्ड बोर्डाचे 3 सिक्युरिटी गार्ड्स आहेत. त्यातल्या एका सिक्युरिटी गार्डचा फॉर्म आमच्या कर्मचाऱ्यांनी भरलेला आहे. तर ते महेंद्र पोळ म्हणून जे आहेत त्यांच्या मुलीचा फॉर्म आम्ही यावर्षी भरलेला आहे. परंतु नेक्स्ट इयरसाठी तुम्ही सगळेजण सज्ज राहा. ऑगस्ट महिन्यापासून आपले हे स्कॉलरशिपचे फॉर्म्स निघतात. ओके, ऑगस्ट महिन्यापासून. हां, शक्यतो 10वी-12वीचे रिझल्ट्स लागल्यानंतर फॉर्म निघतात. पण बऱ्याच वेळेला आमच्याकडून शासनाकडून यायला जो GR असतो किंवा ज्या मंजुऱ्या असतात ते यायला थोडा वेळ जातो. त्याच्यामुळे आयदर जुलै किंवा ऑगस्टमध्ये ह्या फॉर्म्स निघतात. आणि अगदी म्हणजे आता सांगितलं जसं ऑगस्टमध्ये जसे हे फॉर्म निघाले तर 5 फेब्रुवारीपर्यंत ह्याची मुदत होती. म्हणजे जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी असतो. आता तुम्ही म्हणताय की हा फॉर्म भरायला आम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील. तर विद्यार्थ्याचं मार्कशीट लागतं. त्याच्यानंतर विद्यार्थी करंट इयरला शिकत असल्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागतं. कोणत्या शाळेत किंवा कुठे शिकत असेल तेच सर्व. कारण कसं आहे, आपण शिष्यवृत्ती कशासाठी देतोय, त्याच्या गत वर्षाच्या मार्कांसाठी. परंतु चालू आर्थिक वर्षात तो विद्यार्थी शिकत असला पाहिजे तरच त्याला ती शिष्यवृत्ती दिली जाते. मग अशी ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचं आणखीन एक मेन असतं, बऱ्याच वेळेला मुलांची खाती बँक खाते उघडलेले नसतात. तर ते बँक खाते उघडणे आवश्यक आहे. ते डॉर्मेंट नाही झाले पाहिजे. बऱ्याच वेळेला मुलांच्या शाळेतून पण खातं उघडलं जातं, बँक खातं शाळेतून पण उघडलं जातं, पोस्टात किंवा अन्य ठिकाणी पण ओपन करू शकतात. शक्यतोवर पोस्टाचं IFSC कोड नंबरचा थोडासा इश्यू होतो आम्हाला. तर नॅशनलाइज बँक कधीतरी करा तुम्ही किंवा शेड्यूल बँक असतील तरीही चालतील. पण खातं चालू असलं पाहिजे. ते डॉर्मेंट नाही झालं पाहिजे. दरवर्षीचा जो KYC असतो तो भरून ठेवला पाहिजे. का तर जेव्हा NEFT होते विद्यार्थ्यांच्या खात्यात, समजा जर त्या विद्यार्थ्याचं खातं बंद असेल तर ती अमाऊंट परत आमच्याकडे येते. मग ती परत त्यांना देताना आम्हाला परत दुसऱ्या वर्षाचा आम्हाला मंजुरी काढावी लागते. खूप जास्त त्रासदायक होतं. सध्या आता आमच्याकडे HDFC किंवा इतर बँकाज आहेत ज्यांचं पेमेंट त्याच्यामध्ये येतं. तर ती बँक म्हणते की तुमच्या कुटुंबातला कोणाचं असू दे आम्ही अकाउंट ओपन करून देऊ शकतो. तर ते अकाउंट ओपन केलं तर चालतं. एकदम मस्त आहे. आता ह्याच्यासाठी म्हणजे मंडळाचा विषय नसला तरी मी सांगते तुम्हाला. मी हा जो अनुभव घेतलेला तो मी सांगते. माझ्या मुलाचं ज्या वेळेला 10वी नंतर खातं ओपन करायचं होतं तेव्हा मी शेड्यूल बँकेत खातं उघडलं होतं. परंतु 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन संपत आलेलं त्यावेळेला त्याला आम्हाला पासपोर्ट काढायचा होता. तर पासपोर्ट काढताना आम्हाला असं सांगण्यात आता आता कदाचित तो नियम चेंज झाला असेल की शेड्यूल बँक आम्ही घेत नाही. सो नॅशनलाइज बँक लागते. म्हणून शक्यतोवर तुम्ही नॅशनलाइज बँक ओपन केली, बँक ऑफ महाराष्ट्र केली तर आणखीन चांगलं. का तर आमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, इमिजिएट होऊ शकतं. आता ह्याच्यात कोणत्याही बँकेचं मी प्रमोशन करत नाहीये, बट आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे एवढंच फक्त हेतू आहे. येस, फक्त तेवढाच हेतू आहे. तर अशा ह्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या मिडलमध्ये. तुम्ही कोणत्याही केंद्रप्रमुखाशी, नियरेस्ट केंद्रप्रमुखाशी, मी सरांकडे एक 5-7 नंबर देते. त्या नंबर तुम्ही आयदर तुमच्या चॅनलवर पब्लिश करा किंवा मग आपण सरांना तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट केलं तरीही चालेल. ते तुम्हाला गाईड करतील. तर त्या सेंटर्सचे जे केंद्रप्रमुख आहेत ते तुम्हाला प्रॉपरली, समजा जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन फॉर्म भरता नाही आला तर 1 वर्ष आम्ही तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा प्रयत्न करू. आणि नेक्स्ट इयर पासून विद्यार्थी तर तेवढे स्मार्ट असतात आपल्यापेक्षा, तर ते लोक भरू शकतात स्वतः फॉर्म. आता ह्याच्यामध्ये मी सांगितलं जसं स्कॉलरशिप, जनरल स्कॉलरशिप आहे. ही जनरल स्कॉलरशिप 9वी पास झाल्यापासून अगदी जोपर्यंत विद्यार्थी शिकतोय तोपर्यंत त्याला स्कॉलरशिप दिली जाते. तर 9वी म्हणजे 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना 2000ची रक्कम दिली जाते. ग्रॅज्युएशनला जी मुलं आहेत म्हणजे 12वी नंतर जी मुलं नॉर्मल ग्रॅज्युएशन करतात म्हणजे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स करतात तर त्या मुलांना 2500ची रक्कम दिली जाते. जी मुलं 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जातात तर त्या मुलांना 5000ची रक्कम दिली जाते. यानंतरही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, मास्टर्स करतात. इंजिनिअरिंग नंतर मास्टर्स केलं तर त्यांना 5000ची रक्कम दिली जाते. नॉर्मल ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर त्यांना 3000 दिले जातात. अशी ही स्कॉलरशिपची स्कीम आहे. ही जनरल स्कॉलरशिप आहे. या व्यतिरिक्त स्पोर्ट्सची पण स्कॉलरशिप आहे. ओके, हां,
स्पोर्ट्समध्ये काय आहेत? ह्याच्यात खेळ हा शासनमान्य असणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र हे राज्य क्रीडा संघटनेने प्रमाणित केलेली असावीत आणि उत्पन्न आणि वयाची अट नसल्या कारणाने, नीट लक्ष द्या, उत्पन्न आणि वयाची अट नसल्या कारणाने कामगार स्वतःही खेळत असेल तर तोही ह्याची शिष्यवृत्ती घेऊ शकतो. अरे वा, हां, कामगारही घेऊ शकतो. कामगारही घेऊ शकतो. ओके. असं ही योजना आहे. ह्याच्यामध्ये राज्य लेवलला जर तो कामगार किंवा तो कुटुंबीय जर खेळला आहे आणि त्याला प्रमाणपत्र दिलं गेलं असेल, म्हणजे फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक आला असेल, नुसतं पार्टिसिपेशन नाही चालत, ओके. त्याचा फर्स्ट रँक, आयदर सेकंड रँक किंवा थर्ड रँक आला पाहिजे. तर नॅशनल लेवलला आहे, स्टेट लेवलला जे आहे त्याला 5,000, 3,000 आणि 2,000 अशी रक्कम दिली जाते. नॅशनल लेवलला 7,000, 5,000 आणि 3,000 अशी रक्कम दिली जाते आणि इंटरनॅशनल लेवलला तिन्ही क्रमांकांना 15,000ची रक्कम दिली जाते. व्यवस्थित समजून घ्या. ह्याच्यामध्ये आता आमच्याकडे गेल्या वर्षी, म्हणजे ह्या वर्षी जे फॉर्म भरलेत, LNTमधून 2 कामगार स्वतः त्यांनी ॲथलेटिक्समध्ये पार्टिसिपेशन केलेलं आणि त्यांचा सेकंड रँक आला होता. तर ते नॅशनल लेवलला होतं, त्याच्यामुळे त्यांना दोघांनाही 5-5 हजाराची रक्कम स्कॉलरशिप दिली जाईल. तसंच मुलांनाही आहे, तायक्वांडो आहे, आजकाल मुलं कराटे खेळतात, किंवा स्किपिंग आहे. तर असे बरेचसे खेळ आहेत. ह्याच्यामध्ये स्टेट लेवल आहे, नॅशनल लेवल आहे, इंटरनॅशनल लेवल आहे. या तिन्ही लेवलला जर त्यांना रँक्स मिळाले असेल तर ते स्कॉलरशिप घेऊ शकतात. खूप छान. मॅडम, आता हे मुलांच्यासाठी झालं, तर त्यांच्या पाल्यांसाठी आणखीन काय आहे का? हो, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. ही जी शिष्यवृत्ती योजना आहे, याच्यात परदेशी शिष्यवृत्ती योजना आहे. परदेशी म्हणजे बाहेरचं जर शिक्षण तुम्ही घेत असाल तर पण नीट समजून घ्या, ही गोष्ट बऱ्याच वेळेला 12वी नंतर काही मुलं मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला बाहेर जातात, पण ती शिष्यवृत्ती नाही दिली जात. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जी मुलं जातात, ग्रॅज्युएशन म्हणजे आयदर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे फक्त मास्टर्स, PhD आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, ह्या 3 गोष्टी जर विद्यार्थी करत असेल परदेशात, तर त्याला 50,000ची शिष्यवृत्ती दिली जाते. ओके. म्हणजे जर तुम्ही बाहेरच्या देशात जायचं असेल तर फक्त 12वी झाल्यानंतर नाही, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तरच तुम्हाला ते 50,000 रुपये हे मिळणार, दिले जातात. ओके, चालेल. विद्यार्थ्यांच्यासाठी हे सर्व काय झालं. आता त्यांच्या कुटुंबातले, म्हणजे जर त्यांची पत्नी असेल तर त्यांच्यासाठी काय आहे का आपल्याकडे? कसं आहे, आता विद्यार्थी तर आहेत, ह्यांना स्कॉलरशिपच्या ह्या अटी आहेत. MSCIT पण आहे, ते पण एक राहिलेलं आहे आपला ऑप्शन. तर ते आपण कुटुंबाकडे जाऊया थोडंसं एक वळून घेऊन. पहिलं हे MSCIT आणि पाठ्यपुस्तक योजना, ह्या 2 योजना आहेत, त्या मी कळवते. पाठ्यपुस्तक योजना, ह्याच्यामध्ये फक्त एक अट अशी आहे की कामगाराचं हे उत्पन्न 5 लाखापर्यंतच असलं पाहिजे. ओके. तर बऱ्याच वेळेला असं होतं की त्या कामगाराचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल आणि तो विद्यार्थी 11वी पासून शिकत असेल आणि त्याने टेक्स्टबुक्स खरेदी केले असतील तर त्याची अर्धी रक्कम मंडळाच्या वतीने त्या विद्यार्थ्याला दिली जाते. पण तुम्ही पुस्तकं खरेदी करायची आहेत ऑलरेडी, म्हणजे त्या पुस्तकांची जी बिलं असतात ती आमच्याकडे सादर करायची आहेत. फक्त टेक्स्टबुक्स, म्हणजे क्रमिक टेक्स्टबुक्स. 11वी नंतर. ओके. 5 लाखाच्या आतमध्ये त्याचं उत्पन्न असणं जरुरीचं आहे. म्हणजे 11वी नंतर कोणी जर शिकत असेल, मुलगा मुलगी कोणी शिकत असेल तर ते आपण बाहेरून पुस्तकं खरेदी करायचे. ते खरेदी केल्यानंतर त्याचं बिल आणून जे ऑनलाईन मध्ये सबमिट करायचं असतं. ऑनलाईन पण आहे सबमिट. हो, हा पाठ्यपुस्तक योजनेचा हा फॉर्मच आहे सेपरेट, जसा जनरल स्कॉलरशिपचा फॉर्म आहे. जसं आता मी पहिलं सांगितलं की तुम्ही मेंबरशिप करायचे. मेंबरशिप झाल्यानंतर ऑगस्टमध्ये जसे आमचे फॉर्म्स येणार, तसे ह्या फॉर्मची एक मध्ये जी लिंक आहे, ती लिंक पण मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या लिंकमध्ये जाऊन तो फॉर्म भरायचा आहे तुमचा. तुमचे डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत, म्हणजे विद्यार्थ्याचं मार्कशीट आहे, विद्यार्थ्याचं बोनाफाईड आहे, विद्यार्थ्याचं बँक पासबुक आहे, कामगाराचं उत्पन्नाचा जो दाखला असतो किंवा फॉर्म 16, शक्यतो फॉर्म 16 आजकाल सगळ्यांनाच मिळतो, तर फॉर्म 16 हा लावायचा. हे 4 डॉक्युमेंट्स लावले की जनरल स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जातो. परदेशी शिष्यवृत्तीसाठी पासपोर्ट, विजा, त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स लेटर, ऑफर लेटर, एअर तिकीट, म्हणजे तो जातोय केव्हा विद्यार्थी, ह्या काही अटी आहेत, त्या अटी गरजेच्या असतात. त्या डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत, तर ते डॉक्युमेंट्स लावून तो फॉर्म भरायचा आहे.
आपल्याकडे ती स्क्रुटिनी होणार आणि नंतर त्या विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती दिली जाते. पाठ्यपुस्तकालाही तसंच आहे. तो फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता बऱ्याच वेळेला काय होतं की अरे मी तर 500-600 रुपयेच खर्च केलेत, कशाला फॉर्म भरू. पण तसं नसतं. इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जो विद्यार्थी असतो त्याला जवळजवळ 3 ते 4 हजाराची पुस्तकांची खरेदी असते, त्याच्यापेक्षा जास्त असते. पण निदान 1,500 ते 2,500 हजारापर्यंत तुम्हाला रक्कम मंडळाच्या वतीने जर मिळत असेल तर आपण का नाही भरावं असं. म्हणून ही एक योजना आहे. यानंतर एक दुसरी योजना मी जी म्हटली की MSCIT. हां, ही योजना पण तुमच्यासाठी म्हणजे बेनिफिशियरीज जे आहेत म्हणजे कामगार स्वतः आहेत त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी आहे. म्हणजे ह्याच्यात आता तुमच्याकडे बरेचसे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यंग जनरेशन येत असतं. त्या यंग जनरेशनमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि त्यावेळेला त्यांना कदाचित MSCITचा कोर्स करता आला नाही. नंतर जर त्या कर्मचाऱ्याने केला, त्याने 60% वर त्याच्यात गुण मिळवले तर त्याच्यात त्याची जी फी भरलेली आहे, आता सध्याची जी MSCITची फी आहे ती 5,000पर्यंत आहे. सो 2,500ची म्हणजे 50% रक्कम तुम्हाला मंडळाच्या वतीने दिली जाईल. सो ती 50% रक्कम तुम्हाला मिळेल. म्हणजे स्वतः कामगारात कुठेही कामगार आणि त्याची मुलं सुद्धा दोघांनाही हे ऍप्लिकेबल आहे ही स्कीम. ओके, म्हणजे आम्ही आमच्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी कोणत्याही MSCITच्या इन्स्टिट्यूटमध्ये जा तुम्ही. कम्प्युटरचा जो बाहेर इन्स्टिट्यूट असतो त्याच्यामध्ये तुम्ही तो पूर्ण कोर्स करायचा. डॉक्युमेंट्स काय लागतात ह्याच्यासाठी MSCITची ओरिजिनल मार्कशीट, पहिलं जेव्हा परीक्षा पास होते ना त्यावेळेला त्यांना प्रोव्हिजनल मार्कशीट दिली जाते, तर ती चालत नाही आपल्याला. त्याच्यात 1.5 महिन्यानंतर ओरिजिनल मार्कशीट प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे MKCLचं जे मंडळ आहे त्या मंडळामार्फत ही ओरिजिनल मार्कशीट मिळाल्यानंतर आपण तो फॉर्म भरू शकतो. मग ती फी रिसीट आहे, ओरिजिनल मार्कशीट आहे, ज्याने भरलेलं आहे त्याचं बँक पासबुक आणि फॉर्म 16